बोरसरचे भगवानपुरी महाराज, जळगाव फाटचे प्रभुनाथ महाराज, आठेगावचा नवसाला पावणारा मसोबा, कन्नडचा खंडोबा सिद्धिक शहा बाबा आणि चिंचोलीच्या जगदंबे चरणी नतमस्तक होतो। आणि आज ज्या मेहगावच्या पवित्र पुण्यभूमीत हा टिपण कविता महोत्सव संपन्न होतोय ते परमपूज्य भगवान बाबा महाराज यांच्या समाधीला मी अभिवादन करतो। कन्नडा नैसर्गिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक वारसा जसा लाभला आहे तसा साहित्याचा वसा लाभला आहे। देवगिरी रंगारीतील संत बहिणाबाई पासून पुढे सुरू झालेला वैभव संपन्न वारसा स्वातंत्र्योत्तर काळात दादा गुरु त्याप्रमाणे कुलकर्णी यांनी पुढे चालविला। दिसा कुलकर्णी यांनी पुढे चालवला। त्यानंतर डॉक्टर टी.एस. पाटील, अनंतराव जगताप, पुष्पाताई दाभाडे, डॉक्टर अंबादास सगड, उत्तमराव माळोदे, संपतराव केरे, डॉक्टर प्रतिभाताई आयरे, काका थोरात, शिवनाथ गायकवाड, भगीरथ अन्नानेरकर, ब्रह्मगिरी गोस्वामी, ईश्वर पवार, विठ्ठल सिरसे, गणेश ढोले, भगवान ठाकरे, प्रभात शेळके, विवेकानंद सुकाळे, डॉक्टर शिवाजीराव उसे, डॉक्टर रामचंद्र झाडे, राजेंद्रजी भोसले या आदी कवींनी कवितेच्या क्षेत्रामध्ये दखलपात्र असे महत्त्वाचे योगदान दिले आहे। नव्या पिढीत लिहिणारे सुभाष काळे, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, इम्रान शेख, प्रवीण दाभाडे, संदीप वाकडे, संदीप ढाकणे, रमेश वागचौरे, सूर्यकांत सांभाळकर, भीमरावजी सोनवणे, अजय दवंडे, लक्ष्मणजी वाल्डे, श्रीराम दापके, अनिता राठोड, सुरेश आवटे, शुभदा देवरे, अर्चना घाटपाळे, भरत सोनवणे, अमोल मोकासे, जनार्दन बोरे अशा या सगळ्या कवी आज आपल्या लेखणीने दमदार कवितेचा प्रवास करत आहेत। या कन्नडच्या साऱ्या सरस्वतांना, साहित्याच्या सरस्वतांना अर्थात लिहित्या हातांना मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये नवे तर आल्याची निर्यात करणारा अग्रेसर असलेला हा कन्नड तालुका आहे। शिक्षण, सहकार, उद्योग, व्यवसाय, अध्यात्म क्षेत्रामध्ये इथला माणूस व्यस्त आहे। त्याचबरोबर ओवी, अभंग, भारूड, कीर्तनातून ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष आणि वारीच्या वाणीतून विठोबा रखमाईचा गजर करत गोंधळात जगदंबेचा जागर मांडणारा हा कन्नड तालुका आहे। एकेकाळी इथल्या ग्रामीण जीवनाला भजन, कीर्तन, तमाशा, विविध लोककला आणि कलाकारांनी समृद्ध केलं आहे। अत्रे नेहमी म्हणायचे की खेड्यातला माणूस कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही, पण त्या दोन्ही कलांनी इथली लोकसंस्कृती मात्र भक्कम आणि परिपक्व केली। मित्रांनो, इथल्या माणसाच्या जीवनाचा ताणतणावाचा ओझं खाली उतरून मनोरंजन केलं, त्याचबरोबर कर्तव्याची जाण करून त्यांना हक्काचं भान दिलं। मला वाटतं की नाथांची भारुडं ही फार अमोल असं साहित्याचा ठेवा आहे। भक्तीचं ज्ञान आणि विज्ञानाचं भान इथल्या वाडी वस्तीतल्या खेड्यापाड्यातल्या माणसांना दिलं। जात्यावरच्या ओव्यांनी, गौराईच्या गाण्यांनी, लग्नातल्या उखाण्यांनी, भारुडातील विनोदांनी इथल्या माणसाचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य सांभाळलं आहे। जीवनाचं मर्म, माणसाचं कर्म आणि जगण्याचा धर्म सांगणाऱ्या मातीच्या कणाकणातून अविरत अभंग गात टाळ मृदंगाच्या साथीने देव, आळंदी, पैठण आणि पंढरीच्या वारीला जाणाऱ्या कृतिशील वारीच्या शक्तिमय आणि निरामय भक्तीच्या वाटा, भगव्या वाटा याच मातीतून मातीचा मळवट माती भरून पुढे जातात हे विसरू नका। तर दिवसभर शेतमळ्यात काबाड कष्ट करून थकलेला मराठी मनाला सदैव रिझवणारी, तर कधी डफावर ढोलकीच्या तालावर थैथै नाचणारी, शब्दाने नसेल अदाकाराने घायल करण्यात अस्सल मराठी लावणी इथं मातीमध्ये फिरकली आहे। त्याचप्रमाणे सवाल जबाब, कलगीतुरा, बोहडा हा पथनाट्य प्रकार सुद्धा इथल्या मातीमध्ये एकेकाळी रंगला आहे। आज सुद्धा निवडणुकीबद्दल आपण मे मधून आतापर्यंत पाहिलं, अलीकडे सुद्धा विविध निवडणुकांमधून आरोप आणि प्रत्यारोपांचा कलगीतुरा, सवाल जबाब आपण अनुभवला आहे। विविध बोली, भाषा, सण, उत्सव, परंपरा आणि इतिहास जतन करणारा तालुका आहे। त्याप्रमाणे सामाजिक समतेचा पुरस्कर्ता म्हणून या तालुक्याचा उल्लेख करावासा वाटतो, कारण इथे थोर विचारवंतांची मोठी परंपरा आहे। खरं तर हे सगळं कन्नड तालुक्याचं वैभव आणि संचित आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही। असा आपला समृद्ध आणि वैभवशाली कन्नड तालुका आहे। आणि हो, हा समृद्ध करण्यात सर्वात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते आहे इथल्या माय मराठीचं, म्हणजे आपल्या मातृभाषेचं। जी माणसं मातृभाषेचा संवाद करतात, बोलीचा संवाद करतात, ज्या बोली माणसाच्या संवादातून संपल्या त्या भाषा नामशेष झाल्या, त्या भाषा नामशेष झाल्या। भाषेमध्ये जशी ओवे आहे तशी शिवे आहे। एका न्यायालयाच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो, न्यायाधीशांना विचारलं आपल्याकडे
किती केसेस पेंडिंग आहे शिवाजीराव? ते म्हणाले 15-16 हजार आहे. म्हणजे एवढं तरी बरं आहे. आमच्या मराठी भाषेमध्ये जशा ओव्या आहेत तशा शिव्या आहेत. महाडिक सरना राग आला, राजांचा 2 शिव्या दिल्या. केंद्र सरकार तसं त्यांनी 2 दिल्या, तुम्ही 2 देऊन टाका, मिटून टाका इथं. म्हणजे क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या आतच काय झाली, मॅच ड्रॉ झाली. मला वाटतं राग ताण तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आउटलेट म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहिलं. म्हणजे शिवीला इतकं तुच्छ लिहू नका, कारण तो आतला जो काही छाचलेला दाटलेला अहंकार असेल, उद्गार असेल, त्याला व्यक्त करण्याचं, त्याला ओकण्याचं, अभिव्यक्त करण्याचं हे भाषेचं वैभव मला वाटतं त्या शिवीकडे मी बघतो. आणि म्हणून इथली बोली, भाषा, सण, उत्सव, परंपरा जतन करणारा हा तालुका आहे. त्याप्रमाणे सामाजिक समतेचा पुरस्कर्ता असा हा तालुका आहे. खरं तर हा समृद्ध करण्यामध्ये सगळ्यात कुणाचं योग असेल तर मराठी भाषेचं असेल. आणि म्हणून मी भाषेच्या वैभवाच्या अनुषंगाने काही बोलणार आहे. म्हणून मी कन्नडच्या मातीला, इथल्या माणसाला, इथल्या लोकसंस्कृतीला, ज्ञात अज्ञात विचारवंतांना, थोर समाजसेवकांना, समाजधुरीणांना, संत महंतांना मी अभिवादन करताना माझ्या कवितेनेच, या कवितेच्या 4 ओळी या ठिकाणी मी देतो की जन्माआधी पोसे माता. मला नेहमी वाटतं माता आणि मातीमध्ये काय अंतर आहे, एका व्हेरायटीचा फरक आहे. जन्म देते ती माता असते आणि जन्म दिल्यानंतर जे आयुष्यभर फार शेवटचे रामनाम सत्य होत नाही तोपर्यंत जी सांभाळणारी ती माती असते. म्हणून जन्माआधी पोसे माता, पुढे जन्मभर माती, एक नाळ तुटताच श्वास गुंफताच नाती. उभा जन्म गुंफताना किती ओवायची नाती. मला वाटतं महिलांचं तर आणखी नाव सुद्धा बदलतो आम्ही. किती ॲलर्जी आम्हाला. नाव बदलतो, आडनाव बदलतो, गाव बदलतो. म्हणजे जिथं जन्माला आली तिथं सुद्धा आम्ही तिला ठेवत नाहीये. म्हणजे बघा किती मोती ओवले जातात. बघा, जन्माआधी पोसे माता, पुढे जन्मभर माती, एक नाळ तुटतात श्वास गुंफतात नाती. उभा जन्म गुंफताना किती ओवायचे मोती, एक सर तुटतात. सर माहिती ना, इंग्रजी सर नाही, मराठीतला सर. सर म्हणजे हारामधला एक पदर, एक काय त्याला पोतमोडी किंवा काय असेल. एक सर तुटतात सारी भांगतात नाती. अरे कुणासाठी, कुणी किती कुणासाठी जपायची नाती होती, कुणी किती कुणासाठी जपायची नाती होती. आयुष्याच्या शेवटाला प्रत्येकाची होते माती. जन्मा येऊन झिणत झिणत जगावं वातीचं. ती वात निरंजनाची असेल, विचारांची असेल, ती देण्या घेण्याची असेल, माणसं गोळा करण्याची असेल, ती पण महोत्सवाची असेल. जन्मा येऊन झिणत झिणत जगावं वातीचं. ज्याच्या त्याच्या परी त्यानं देणं फेडावं मातीचं. देणं म्हणावं, देणं फेडण्याचं शिवाजीराव आणि हा सगळ्या टिपण परिवाराचा हा उद्देश असावा. आणि शेवटी मी लिहिलं की उंच उडाले आकाशी, ठेवा मातीवर पाय. उंच उडाले आकाशी, ठेवा मातीवर पाया. जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच बाप तीच माय. जन्मणाऱ्या भाषा आणि माती आणि माता, मला वाटतं या तिघांचं ऋण घेऊन आपण पुढे जातोय. या तिघांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा टिपण काव्य महोत्सव असावा असं मला नेहमी वाटतं. मित्रांनो, एक गोष्ट कधी विसरू नका, चांगलं पेरावं लागतं, वाईट आपोआप उगवतं. चांगल्याचे डोळ भरावे लागतात. मी द्राक्ष बागायचा त्या एरियामधला मी निफाड नाशिक मधला, डोळ भरावे लागतात, संस्कार करावे लागतात. आणि मला वाटतं या मातीतल्या माणसांवर, या नव्या पिढीवर, नव्या हातांवर, नव्या लिहिणाऱ्या हातांना बळ देण्याचं काम मला वाटतं महोत्सवातून होतं. आणि म्हणून चांगलं नुसतं पेरून उगवत नसतं सर, त्याला मशागत करावी लागते. मशागत करून चांगलं बी असावं लागतं. आम्ही शेंगा वगैरे निवडायचो, शेंगदाणे निवडायचो, चांगलं बी निवडायचो, मग ते रोपण केलं जायचं. चांगलं नुसतं चांगलं बी असूनही उगवत नाही, त्याला गजदार माती असेल. मला वाटतं साहित्याचं, कवितेचं, चिंतनाचं, विचाराचं हे असंच असतं की चांगलं बळ असेल, चांगला विषय असेल, चांगला आशय असेल तर तुम्ही चांगलं लिहू शकता. आणि म्हणून मला वाटतं चांगलं लिहिण्याची ताकद, चांगलं लिहिण्याचं बळ या मुलांना मिळावं, नव्या युवकांना मिळावं, यासाठीचा हा उत्सव आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की हा निर्मितीशील आणि कृतीशील मानवी मनाचा उत्सव आहे असं माझं मत आहे. मित्रांनो, हा महोत्सव काहीतरी व्यक्त होऊ पाहणाऱ्या माणसांचा महोत्सव मला वाटतो.
नव्या तरुणाईला लेखन निर्मितीच्या संदर्भात मार्गदर्शन व्हायला हवे, त्यांच्या साहित्याला हक्काचं व्यासपीठ मिळावं, याही मागचा हा उद्देश असावा. आज महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक कवी येत आहेत, कवयित्री येत आहेत आणि म्हणून एकूण महाराष्ट्र या तिफन महोत्सवाच्या रूपाने या ठिकाणी एकत्र होतोय, गोळा होतोय. हा शारदेचा उत्सव आहे, हा खरं तर मातीचा उत्सव, कन्नडच्या मातीचा उत्सव आहे. आणि म्हणून तिफन कविता महोत्सव म्हणजे मराठी माती, मराठी नाती आणि मराठी भाषा यांचा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी होताना दिसतोय. लहान लहान साहित्य संमेलन व्हावी या विचारात आम्ही आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी वारकरी कुटुंबातला आहे, मी अतिशय गरिबीतून दारिद्र्यातून आलेला मुलगा आहे आणि मला वडील शेतामध्ये पाणी भरताना मी म्हणायचो, आबा इतका छोटा वाफा का करतात, वाफा माहिती का? तर ते म्हणायचे, गाढवा हे सगळ्या शेतात पाणी सोडून दिलं तर पाणी काही ठिकाणी जाईल, काही ठिकाणी गोळा होईल, काही ठिकाणी पीक सडून जाईल उगवलेलं आणि काही वाळून जाईल. मग वाफा, मला वाटतं शिवाजीराव तुम्ही हा तिफनचा छोटासा वाफा चारी कडेला पाणी बसावं, चारी कडेला पाणी बसावं, खत जावं, ते बीज रुजावं, वाढावं, पोसावं आणि दिमाखानं ते डवलावं, यासाठीची तुमची मेहनत आहे. आणि मला हे बी माहित आहे की आज आपण एखाद्या ज्वारीचं बाजरीचं कणीस जेव्हा दिसतं ना, ते कणीस दिसलं की आम्ही हुरळून जातो, काय भव्य दिव्य या माणसाचे शेतकरी आहे. पण मला माहित आहे की एका कणसाच्या मागे किती मोठा इतिहास आहे, किती मोठा स्पॅन आहे. उन्हाळ्यात कधी ते नांगरणी, वखरणी, पावसाळ्यात कुठे पाऊस पडतो, पुन्हा ढाळणी वगैरे होते, नंतर पेरणी होते, पुन्हा निंदणी, खुरपणी, संस्कार होतात आणि मग कुठेतरी 6 महिन्यांनी त्याला ते कणीस येतं. मला वाटतं साहित्यिकांना विसरू नका, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत. मला माझे शिक्षक जर भेटले नसते, माझ्या कविता केंद्र जर फाडून फेकला नसता, तर हा लक्ष्मण महाडिक आज या ठिकाणी तुम्हाला दिसला. कारण नेमक्या वयामध्ये, संस्काराच्या वयामध्ये चांगले शिक्षक भेटणं महत्वाचं आहे. चांगले शिल्पकार जेव्हा भेटतात ना, चांगल्या दगडातून चांगली मूर्ती, कलाकृती निर्माण करू शकतात. आणि मला वाटतं शिवाजीराव तुम्ही आणि तुमचे सगळेच या छत्रपती महाविद्यालयाचे जो मराठी विभाग असेल, सगळे शिक्षक आहेत, ते या मुलांवर हे संस्कार करतात. आणि म्हणून मी शेतकऱ्याचा जो वाफा जसा बनवला जातो, मला वाटतं हा छोटासा जरी असला, गर्दी जरी नसली, सर्व मागायचे म्हणाले, पण गर्दी साहित्यिकांचा आणि रसिकांचा हा वाफा आहे. हा वाफा नक्कीच पुत्याची या वाफ्यातून निघालेली वाट मला माहिती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इथलेच कवी त्या ठिकाणी मिरवताना आणि गाजताना दिसतील. कारण मित्रांनो, या मातीचा मळवट भरून निघालेली तुकोबाची पालखी आहे असं मला वाटतं. तिफन साहित्य संमेलन म्हणजे पालखीच्या पायाखालची वाट आता समृद्ध आणि साहित्य पंढरीची वैवाट बनते आहे. तेव्हा उद्याच्या प्रस्थापित साहित्यिकांना आठवेल की तिफन काव्य महोत्सवात मी जर गेलो नसतो तर माझ्या लेखणीला बळ आलं नसतं आणि माझ्या मनाची मूस जी आज तयार झाली ती झाली नसती. त्याची खंत काहींना वाटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि त्याचा इतिहास थोडासा मी पुसट चालवतो. कारण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नात्याने कवितेशी बोलता भूमी बोलणारच आहे, पण मराठीचा हा जो प्रवाह आहे त्याला मी थोड्याशा अनुषंगाने पुढे निघतो. आपली मातृभाषा माय मराठी भाषेचा सर्वात पहिल्यांदा प्रशासनामध्ये वापर केला ते म्हणजे प्रतिष्ठान, म्हणजे आपलं पैठण. मला वाटतं भाषेला जेव्हा राजकारभारामध्ये जेव्हा स्थान मिळतं तेव्हा भाषेचा विकास आपोआप होतो. जेव्हा ब्रिटिश आले त्याच्या आधी निजामशाही होती, त्याच्या आधी हिंदी उर्दू होती, पारशी होती. जशी पैठण मध्ये मराठी भाषा आली, पुढे छत्रपतींचं राज झालं, त्यांनी मराठी शब्दकोश तयार केले. सावरकरांनी ब्रिटिश काळामध्ये इंग्रजीला प्रतिशब्द दिले. ही फार मोठी साहित्यिकांची मोठी काय परंपरा आहे. पण मराठी भाषेला वैभव देण्यामध्ये राज्य जेव्हा ज्या वेळेला ज्याला आपण म्हणतो राजवैभव तिच्या पाठीमागे उभं राहतं, तेव्हा कोणतीही भाषा विकसित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये मराठी आणि संस्कृत भाषेची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. काही अभ्यासकांच्या मध्ये मराठी भाषा इसवी सन पूर्वी होती. आता मी मागच्या आठवड्यातच रंगनाथ पठारे वगैरे यांच्या कार्यक्रमावर होतो. सर असतील आणि काही समितीचे अध्यक्ष होते. अभिजात मराठीचा जो दर्जा भाषेला मिळावा याच्यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न चालू होते. परंतु असे काही पुराणकांनी दिले, ते म्हणाले की सर मी जेव्हा हिमालयामध्ये गेलो, म्हणजे आपण काश्मीरला जातो, मला तिथे मराठी ग्रंथ सापडले. तर आम्ही विचार केला, मराठी ग्रंथ हा महाराष्ट्रातला तिथे कसं काय आला.
पण लोक पर्यटनाच्या निमित्ताने, देवधर्माच्या निमित्ताने, वेगवेगळ्या निमित्ताने माणसं फिरत होती. माणसं, माझे वडील नेहमी सांगायचे ते शेण उचल. मी म्हणायचो उचलून काय, अरे ते शेण नाही बघ, त्याच्या हातून काय लागलंय, वरून बघू नका दिसतं, खाली माती लागली, काही गवत लागले, काही हे लागले, कण लागले, म्हणजे शेण दिसतं हातात येत नाहीये. मी ह्या आज कन्नडच्या या पुण्यभूमीमध्ये मेळगावच्या आलो, इथून मी इथली धूळ घेऊन जाणार, इथे कवीचे शब्द घेऊन जाणार, इथल्या माता भगिनीच्या ज्या आत्मीयतेने या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन आले. हे फार महत्वाचं आहे. ही मुलं आज जरी इथं थोडा त्रास देत असतील तुम्हाला, का घरी त्रास देत होते म्हणून पाठवतील जा घेऊन, जरी असं असेल तरी यांच्यावरचे संस्कार होणार आहेत. आणि मला वाटतं हे संस्कार मराठी भाषेचे झाले आणि म्हणून ग्रंथाच्या रूपाने, दस्तऐवजाच्या रूपाने हे आतापर्यंत आपल्याला प्रूफ करता आलं. म्हणजे इसवी सनापूर्व सुद्धा मराठी भाषा होती असे अनेक संदर्भ या समितीने दिले. 1888 मध्ये मुकुंदराज कवींनी विवेक सिंधू नावाचा मराठीमध्ये पहिला काव्यग्रंथ लिहिला. त्यानंतर 12व्या शतकात ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांनी लिहिली. याही पेक्षा संत जे आपण त्याला म्हणूया या ठिकाणी महाराज आहेत की महानुभव संप्रदायाने मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिलं ना, ते त्याचं वर्णन किंवा त्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दाटून येतो. आणि म्हणून महादंबा माहिमपट यांनी विपुल लेखन केलं. 16व्या शतकात छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेचं भाषिकाचं राज्य निर्माण करून मराठी भाषेला सर्वप्रथम राजाश्रय दिला. ती व्यवहाराची, राज्य कारभाराची भाषा बनवली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असे असले तरी मराठीच्या विकास कार्यात संत, पंत आणि तंत या तीनही साहित्यिकांचं मोठं योगदान आहे. 700 वर्ष संतांनी मराठी भाषा संवर्धित केली. म्हणून म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. या परंपरेत महाराष्ट्रातील 18 पगड जाती जमातीतील स्त्री पुरुष संतांनी अभंग घेऊन मराठीची पालखी पुढे आणली. अशा आपल्या मराठी भाषेच्या विकासाची, उत्थानाची ही पालखी संत साहित्याने समर्थपणे वाहून आपल्या हाती स्फूर्त केली. थोडक्यात रत्नजळीत अभंग उभी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. म्हणजे मराठीला जे वैभव दिलं ना, वैश्य शूद्र सगळ्यांनी, म्हणजे आपण जे 4 वर्ण मराठी महाराष्ट्रात मानले जात होते, हे 4ही वर्णाच्या साहित्यिकांनी मराठी भाषेला वैभव दिलं. चोखामेळ्याचा अभंग गोस डोंगापरी रस नवे डोंगा काय बोलला शिवरलिया रंगा. मला वाटतं की ज्या समाजाला माणूस म्हणून सुद्धा जगू दिलं जात नव्हतं, पण तिथं सुद्धा त्यांनी भाषेचा जो अभिमान होता तो आपल्या अभंगातून, आपल्या लेखनातून व्यक्त केला. आणि म्हणून मित्रांनो, आद्य कवी असलेले पालखीचे गोई असलेले आद्य कवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, महदंबा माहिमपट, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळे, संत गोरा कुमार, संत सदन कसाई, संत जनाबाई, संत सेनानावी, संत नरारी सोनार, संत एकनाथ, संत रामदास, दासोपंत, मोरोपंत, शाहीराम जोशी, गुणाजीवाळा, पठ्ठे बापूराव या आणि अनेक अशा इतर संतांनी, शाहिरांनी मराठीला अक्षर साहित्य गिरवलं आणि मराठी समृद्ध करून मराठी भाषेला अवीट पुढे देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून सर्वांच्या कसदार, निर्मळ, सक्षम अक्षर साहित्यावर आपली मन पोहोचली. या साऱ्याने अक्षर वाङ्मयाचा वारसा प्रभावित केला, हस्तांतरित केला. असे असूनही किती उशिराने का होईना मराठी भाषेला काल परवा अभिजात मराठी भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. म्हणून मला वाटतं आपण ती पण कविता महोत्सवाच्या वतीने टाळ्या वाजवून, मित्रांनो, संत पंत तंत साहित्याने जशी मराठी म्हण पेटवली, चेतवली, तशीच ग्रामीण दलित साहित्यानं तळागाळातील जनसामान्यांची, गाव कुसाबायाची भाषा मराठी अक्षर वाङ्मयामध्ये लिही. आज भाषेच्या संदर्भात सर्व स्तरावरची चर्चा होते आहे, ती तपासण्याची सुद्धा गरज आली आहे. आपण इंग्रजी भाषेविषयी खूप बोलतो, इंग्रजीबद्दल आज काय अवस्था आहे आपल्याला माहित नाही. ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी शाळा ऐकतायत, इंग्रजी शाळेमध्ये मुलं पाठवतोय, पण पुढे त्या मुलांचं भवितव्य काय आहे? कारण काय, इंग्रजीकडे आपण एका व्यवहाराची, नोकरीची, उपजीविकेची भाषा म्हणून बघतो. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी डॉक्टर विवेक सावंत जे आहेत आपल्या पुण्याचे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे जे संचालक आहेत, सर्वांना माहिती केंद्र सरांना, ते एका भाषणामध्ये म्हणाले होते की नजीकच्या भविष्य काळात मराठी तरुण तरुणी आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करून संगणक साक्षर होऊन स्वतःच्या मातृभाषेत
जागतिक बाजारपेठेत आत्मविश्वासाने व्यवहार करू शकतील. भविष्यात इंग्रजीचे जगाशी संपर्क भाषा म्हणून असलेले स्थान, इंग्रजी माध्यम केंद्रित शिक्षण कालबाह्य होण्याची घटिका दूर राहिली नाही, ती फार जवळ येते आहे. जो आता माझ्या हातात मोबाईल आहे, आपण बोललो तरी मराठी येतं. काश्मीरमध्ये एखाद्या मित्राला आपण इथून मेसेज पाठवला, तो काश्मीरमध्ये त्याला वाचायला मिळतो, व्हॉइस मध्ये सुद्धा मिळतो. आज तुम्ही जर लोकसभेमध्ये आमचे भगरे सर, आमच्या गावचे आमचे मित्र आहेत, आमच्या परिवारातले, आणि ते मराठीमध्ये तिथं बोलतात. सगळ्या आमदारांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं मनोगत ऐकायला मिळतं. म्हणजे मला सांगा, आता इंग्रजीचं भय कुठं राहिलं? इंग्रजी बद्दलची जी स्थिती होती ती संपत चालली आहे. आपली भाषा ते स्थान मिळवते, ज्ञानाची भाषा. आज संगणकांमध्ये मराठीमध्ये किती मराठी ॲप आलेले आहे आता. असो, आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, विकासाचं सशक्त माध्यम म्हणून मातृभाषेकडे पाहिलं पाहिजे. भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर संस्कृती आणि अस्मितेचं प्रतीक आहे. आपली मराठी केवळ आपली राजभाषा नाही, तर ते आपलं सांस्कृतिक वैभव आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा मानबिंदू आहे. मराठीच्या विकासातच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सामावलेला आहे. म्हणूनच मराठीचा विकास ही मराठी माणसाची सामुदायिक जबाबदारी आहे. मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी सामाजिक संस्था म्हणजे भाषा. मानवी जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्य साधारण आहे. भाषा जीवनाचा प्राणवायू आहे. भाषा हे संदेश वहन करण्याचं प्रभावी साधन आहे. बालकाचा पहिला परिचय होतो तो त्याला जन्म देणाऱ्या मातेच्या मातृभाषेशी. प्रेम, भीती, आनंद या सर्व भावभावना प्रगट होतात त्या त्याच्या मातृभाषेतूनच. अत्र्यांनी फार एका भाषणामध्ये म्हणाले होते, एखादा माणूस कुठल्या भाषेत बोलत असला, इंग्रजी बोलत असला, त्याच्या कानामध्ये असा आवाज काढा की त्याच्या तोंडातून पहिलं वाक्य जे पडेल ती शिवी असेल आणि ती त्याच्या मातृभाषेत असेल. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो की मराठी भाषा आपल्याला मिळते हे आपलं भाग्य आहे. त्या भाषेत आपण वापर करतो, वृद्धी करतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भाषा संवर्धनामध्ये आपलं फार मोठं योगदान आहे. म्हणून साहित्यिकांना माझी विनंती असेल की जे मराठी भाषेचे शब्द आहे ना, देशी भाषेचे शब्द आहे ना, मेहगावच्या ह्या बांधा मेहरावरचे शब्द आहे ना, ते शब्दांचा साठा तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये कसा वापर करता येईल. मी काही संदर्भ मी देणार आहे, एक दोन कवितेची, तेव्हा तुम्हाला कळेल. साहेबांसाठी का 7-12ची कविता मी ऐकवणार आहे जी तुमच्या विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये लावली. म्हणून मला वाटतं मित्रांनो की ही विचारांची नवं दालनं खुली होत आहे आणि मराठी भाषा त्या दालनांना आपल्याजवळ आणताय. ही फार मोठी संधी आपल्याला मिळते. आणि म्हणून भाषा ही मानवी मनाची विशेष निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचं ते प्रभावी माध्यम आहे आणि ज्ञान संपादनाचं आणि अभिव्यक्तीचं सुद्धा प्रभावी साधन आहे. सांस्कृतिक वारशाचं जतन पुढच्या पिढीकडे संक्रमण भाषेद्वारे होत असतो. नवे संबोध, नव्या ज्ञान संकल्पना, नवे विचार, त्याद्वारे सांस्कृतिक वारशामध्ये पडणारी भर भाषेला अधिक समृद्ध करत जाते. भाषा ही नदीसारखी असते. नदी ज्या प्रांतातून वाहते ना, तिथली संस्कृती, तिथली लोकभाषा, सगळ्या गोष्टी ती घेऊन आपल्यासोबत जाते. भाषा ही अशीच आहे. भाषिक माणूस जसं देशामध्ये जे जशा वेगवेगळ्या सत्ता आल्या, सत्ता बदलत गेल्या, धर्म आले, वेगवेगळे तीर्थाटनं झाली, यात्रा झाल्या, तशी माणसं स्थित्यंतर स्थलांतर करत राहिली आणि येताना तिथली भाषा, तिथले वस्तू, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आली आणि त्यातूनच मला वाटतं आपली भाषा समृद्ध होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आक्रमण येऊनही तिथली बोली भाषा टिकून आहे, मराठी भाषा टिकून आहे. म्हणजे मराठी हा महाराष्ट्रावर म्हणजे फार उर्दू पासून, फारशी पासून, इंग्रजी पासून अनेक 150, 200, 400, 700, 800 असे वर्ष, असे काळ इतर भाषिकांचं राज्य राहिलं. मराठी संपले नाही का? मराठी माणसाने मराठी बोलायचं टाळलं नाही. आम्ही महाराष्ट्रातले माणसं औरंगाबादला गेलो की हिंदी बोलतो. तो गाव काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला तो शॉक देतो, आपल्याला तो धक्का देतो, अरे तुझी भाषा बोल, मला कळतंय, तू काय हिंदी बोलतोय, का तोडून मोडून बोलतोय पुन्हा. तर मला वाटतं हा भाषेचा अभिमान तुम्ही कर्नाटकात जा, तुम्ही केरळमध्ये जा, तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, ती माणसं जगाच्या कुठल्याही पाठीवर गेली आपली भाषा सोडत नाही. चीनने कधी इंग्रजीचा अनुकरण केलं नाही. तुम्ही चीनमध्ये जा, कॉम्प्युटर पासून तर मेडिकल पर्यंत, अभ्यासक्रमापासून विद्यापीठापर्यंत सगळे चीनी भाषेमध्येच आहे. त्यांनी हे गुगल बिगल सुद्धा स्वीकारलं नाही.
ते सुद्धा त्यांनी स्वतःच निर्माण केले. हा अभिमान, हा स्वाभिमान आपण कुठेतरी गहाण टाकतोय का, आपण कुठेतरी याच्यापासून दुरावतोय का, याचा विचार मला वाटतं या साहित्य कविता महोत्सवाच्या रूपाने आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, साहित्यिकांची भूमिका फार महत्वाची आहे. महाराष्ट्राला विचारवंतांची एक मोठी परंपरा आहे. त्याचा संदर्भ देताना मला एक जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं की फक्त सरांनी सांगितलं कलावंत, लेखक, कवी, नाटककार, विचारवंत हे आपल्या तत्वाचे एकनिष्ठ असतात. आणि याचं एक उदाहरण मला असं वाटतं की अव्वल इंग्रजी आमदानीमध्ये महत्वाचे विचारवंत म्हणून लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुखांचा आपण विचार करतो. त्यांनी आपल्या सामाजिक स्थितीचा आणि त्यातील अन्यायकारक रूढींचा विचार केला. जातीने ब्राह्मण असलेल्या लोकहितवादींनी धर्माच्या नावाखाली रुजवण्यात आलेल्या दृढ केलेल्या लोक भ्रमाचा आणि लोक रूढीचा निषेध त्यांनी केला. त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या ब्राह्मण भिक्षुक वर्गाची कडक त्यांनी निर्वचना केली. धर्माचा आधार घेऊन ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेलं वर्चस्व आणि बहुजन समाजाने सोडलेली विद्येची कास हे बहुजनांच्या अवनतीचे कारण आहे असे अनुमान महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढले. त्याचबरोबर स्त्रीला बरोबरीचे स्थान देण्याचा आग्रह गोपाळ गणेश आगरकरांनी धरला. तर स्त्री पुरुष तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदेचं आज आपण स्मरण केलं पाहिजे. त्या महिलांनी ते काम केलं नसतं, सावित्रीबाईंनी केलं नसतं, तर आमच्या माता भगिनी या ठिकाणी त्या व्यासपीठावर दिसल्या नसत्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मिळालं नसतं. आणि म्हणून मला नेहमी वाटतं मित्रांनो की आपला पूर्ण इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण नेहमीच आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतो. कधी हा झगडा आपला स्वतःशी असतो, तर कधी हा आपल्या भोवतालाशी असतो. इथल्या असत्य असत्याशी असतो, खऱ्या खोट्या वास्तवाशी असतो. मागील कित्येक पिढ्या या प्रश्नांची झगडत आहेत. पिढ्या संपल्या, विचारवंत, तत्वज्ञ, समाज सुधारक यांनी उत्तरे आपापल्या मार्गाने शोधत राहिले, तर सर्जनाच्या वाटेने जाणारी माणसं आपापल्या परीने त्या प्रश्नांना सामोरी जातात. या दोन्ही पक्षांपेक्षा आणखी वेगळा पक्ष हा समाजामध्ये आहे. मग असे सर म्हटले की आता लेखकांची लिहिण्याची, विचारवंतांची गरज आहे. आता तहसीलदार साहेब म्हणाले मगाशी की त्या प्रश्नाचा संदर्भ देताना मला सांगावंसं वाटतं की असा एक पक्ष आहे, तो वेगळा असतो. तो या पूर्वपार प्रश्नांचा स्वयंघोषित रक्षक असतो. तो अंधश्रद्धा फैलावतो, वेगळा रूप आहे. त्याचा हेतू वेगळा असतो, तो स्वयंघोषित असतो. आणि म्हणून तो रक्षक म्हणून स्वतः समाजात वावरत असतो. या प्रश्नांना हात घालू नये, वाचा फोडू नये म्हणून हातात वेळ प्रसंगी तो शस्त्र घेऊन उभा असतो. आणि तो सदैव तत्पर असतो, हे विसरू नका. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की आजच्या काळामध्ये साहित्यिकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं, लिहिणं ही गरजेची गोष्ट आहे. बरोबर पाहता एवढ्या साध्या द्वंद्वांवर ही सगळी उभारणी झाली असते. आणि म्हणून समाजासाठी अमुक एक गोष्ट घातक आहे, मानवी हिताच्या, त्याच्या भविष्य काळासाठी चुकीच्या मार्गाने फोपावत आहेत असं सांगणं आजच्या काळामध्ये अधिक धोकादायक झालेलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने भारताचे संविधान स्वीकारले आहे, तरी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची खऱ्या अर्थाने अजूनही म्हणावी अशी रुजवणूक होत नाही. लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणाऱ्या रूढी, परंपरा आणि अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या समाज सुधारक गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, फुलवागी यांचं काय झालं? समाजाला जागा करण्याचं काम या माणसाने सातत्याने केलं. पण अखेर काय झालं? हा जो स्वयंघोषित वर्ग असतो ना, तो नेहमी ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात असतो. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, जेव्हा सज्जन आणि सर्जन बोलायचं थांबतात, तेव्हा दुर्जनांचं अधिक फावत जातं. थोडे भूतकाळात जाऊन जेव्हा आपण डोकावतो, तेव्हा सॉक्रेटिसचं काय झालं, महात्मा गांधींचं काय झालं, चार्वाकचं काय झालं, नामदेवाचा महाराष्ट्रात त्यात काय सांगून जातो, किंवा तुकारामाचा सदैव निर्वाण काय सांगतं, साने गुरुजींची आत्महत्या काय सांगून जाते. ही एक याची फार मोठी यादी आहे. ही सगळी माणसं तुमच्या आमच्या जगण्यालाच वेटोळे घालून बसणाऱ्या त्या प्रश्नांची चिकित्सा करू पाहत होते, विच्छेदन करू पाहत होते. त्यांच्या विचारांची दिशा समाजासाठी सर्व मंगल अशी वाट निर्देशित करणारी होती. मला वाटतं आपण सगळे समाजाच्या सर्व मंगल व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न करणारे शुभचिंतक आहात. अशा अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर या भूमिकेचा उच्चार सातत्याने व्हायला हवा. ही काळाची गरज आहे. मुळात मुक्त श्वास घेऊन मनाजोगे लिहू पाहणाऱ्या लेखकाला, बोलू पाहणाऱ्या माणसाला असे व्यासपीठ अधिक महत्वाचे आहे असे मला वाटतं. हे वास्तव सत्य आहे.
पेरुमल मुरुगन सारखा एखादा लेखक वैतागाने जेव्हा जाहीर करतो की माझ्यातला लेखक मेला आहे आणि लिखाण सोडून देतो, बंद करतो आहे, ही वेळ केव्हा येते, ही काय येते, ही घुसमट काय सांगून जाते या पेरुमलची. आणि म्हणून वास्तव सत्य मांडणाऱ्या साहित्यिकांची कोणाची विचंबना व्यक्त करताना मी लिहून गेलो, कवरेज क्षेत्र सोडून मी बाहेर पडू नये म्हणून. कदाचित मी कवरेज क्षेत्र सोडून बाहेर पडू नये म्हणून जोडले जाईल नेव्हिगेशन 24 तास. मला कदाचित माझ्या घरात मला बंद करून ठेवले जाईल नजरकेद आयुष्यभर. कारण मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देऊळ टोचून घेतलाय सुईतून. नाठाळाच्या डोक्यात काठी मारणारा विद्रोही तुकाराम. खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देऊळ सुईतून टोचून घेतला आहे नाठाळाच्या माथी काठी आणणारा तुकाराम, विद्रोही तुकाराम. सलाईनमधून घेतलाय अंगात भरून काहीसा शाहू, शिवाजी आणि आंबेडकर. नियमितपणे घोटत आलो आहे सकाळ दुपार संध्याकाळ. थोडा मार्क्स, थोडा लेनिन, थोडा कुलबर्गी, दाभोळकर आणि पानसरे सुद्धा, थोडा गुलबर्गी, दाभोळकर. मला वाटतं ही सगळी साहित्यिकांनी, जे सरांनी मगाशी म्हटलं ना, तर लेखणी शस्त्र झालं पाहिजे. आमचे कवी मित्र मगाशी ती कविता म्हणत होते तिथं, तर शस्त्र झालं पाहिजे. ही वेळ आता आली आहे. साहित्यिक विचारवंत कलावंत यांनी अशा वेळी वास्तव मांडून समाजाला दिशा दाखवण्याची गरज आहे. साहित्य शिक्षण व कला हा एकमेव असा मार्ग आहे की तो चिरकाळ टिकून राहतो. जग त्यावर मार्गक्रमित करीत पुढे जात असते. साहित्यातून माणसाच्या जगण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून साहित्याचं जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे असं माझं मत आहे. कारण मराठी विश्व साहित्य हे दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे. त्याच्या समृद्धीची कारण शिक्षणाशी जोडले आहेत. कारण शिक्षणाचा जसजसा प्रसार होत गेला तसतसे साहित्य क्षेत्रात साहित्य निर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. विचारांच्या दिशा व्यापक होत गेल्या, जाणीवा प्रगल्भ होत गेल्या, कामाची कार्यक्षेत्र विस्तारित गेली. याचाही साहित्य लेखनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य अधिक समाजाभिमुख होत गेलं. आधुनिक दलित ग्रामीण साहित्य एकाच वेळी नव्या संवेदना घेऊन आलं. ते अधिकाधिक आत्मनिष्ठ होत जाऊन आत्मविस्तार करू लागला. आणि म्हणून मी एकदा कवितेमध्ये लिहिलं होतं, अरे आज लागले आमच्या वेदनांना शब्दांचा अभावपणा, अक्षरांचा अभावपण. मित्रांनो, एकेकाळी आम्ही आमचे विचार, जसं पांडवांनी असं शमी वृक्षावर ठेवले होते, शमी वृक्षावर डपून ठेवलेले आमचे शब्द आज पायावर उभे राहिले पुन्हा एकदा धर्मांधतेच्या कुरुक्षेत्रावर आणि करू लागले महायुद्ध. तेव्हा कुठे मिळू लागले उचल्याच्या उपऱ्याला पुरस्काराचं बलुत आणि आठवणीच्या पक्षांच्या गळी पडून लागले मोत्यांचे हार. म्हणून म्हणतो मित्रांनो, आता लावलाय आमच्या वेदनांना अक्षरांचं अमरपण आणि शब्दांचं अभळपण. तुम्ही चौकातून दवंडी पिटून ठासून सांगा की चक्र भेदून अभिमन्यू येत आहे. जागेरा जागेरा जागेरा. साहित्याने अशी क्रांती केली, ती ह्याच आवेशातून ही कविता येऊन गेली. आणि म्हणून साठोत्तरी काळामध्ये गावकुसातील गावकुसाबाहेर ग्रामनिष्ठ जाणीवा व्यक्त करणाऱ्या प्रेरणेतून ग्रामीण आणि दलित साहित्य वेगाने लिहून जाऊ लागलं. आपली वाटणारी भाषा स्वतःच्या अनुभवांची आणि जगण्यातील सुख दुःखाची आपुलकीची भावना साहित्यातून व्यक्त होऊ लागली. ग्रामीण कवितेच्या प्रवाहानं ग्रामीण साहित्यात चैतन्य आलं. ज्या गोष्टींना साहित्याने स्पर्श केला नव्हता ते विषय कवितेतून चर्चिले गेले. ग्रामीण जीवनाकडे मनोरंजन बघून पाहणारी कविता मागे पडली. प्रस्थापित समाज व्यवस्थेचे सरतांद व अहंकारी वृत्तीने ग्रामीण म्हणून करू शकणाऱ्या आर्थिक, राजकीय, सामाजिक मनोप्रवृत्तीशी केलेला विद्रोह अधिक व्यापक होत गेला. हळूहळू खेडी बदलत गेली, तिथलं जीवन बदलत गेलं. त्या बदलांचे इष्ट अनिष्ट परिणाम अनुभव ग्रामीण साहित्यिकांची पुढची पिढी पुढे वेगाने लिहिली झाली. त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. 80 नंतरच्या दशकात ज्या कविता आल्या त्या कविता मध्ये कुठेतरी मला लिहिता आलं, मला स्थान मिळालं. हे माझं वैभव नाहीये. मी जे मांडलं तिथल्या तमाम माणसांचं, कास्तकारांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं ते दुःख असेल, ती वेदना असेल. त्यामुळे त्या कवितेला मी नेहमी म्हणतो सर की मला स्वतःला मिळतो, मी कवी नाहीये. मी लग्नामध्ये त्या मुलाच्या मागे त्याचा मामा असतो ना, मला नाही बोलवले, माझ्या कवितेला बोलवलं. तिचा सन्मान माझा नाही.
मामा वाटतं आपलाच फोटो काढतोय, मामा पोच देतो पण त्याला कळत नाही तो आपल्या भाजीचा आहे, आपल्या भाच्याचा आहे. मला वाटतं माझी तीच अवस्था आहे. मला लक्ष्मण महाडिक म्हणून कुणी बोलवलं नाहीये, फक्त कवी लक्ष्मण महाडिक म्हणूनच मला वाटतं भुसे सरांनी आणि कवी म्हणूनच मी तुमच्याशी संवाद करतोय. आणि म्हणून म्हणतो मित्रांनो, स्वातंत्र्य काळात मराठी कविता बदलत गेली. त्याच काळात कवितेने अनेक मळण घेतले. केशवसुत मर्ढेकरांनी नव्या नवकाव्याचे युग निर्माण केलं. त्यामुळे प्रतिभा सृष्टीला कवितेत महत्वाचं स्थान लाभलं. वृत्त अलंकाराच्या जोखडातून कविता मुक्त झाली. त्यामुळे अलीकडे कविता मुक्त छंदात वावरताना दिसते. त्यामुळे अलीकडची कविता अधिक समाजाभिमुख होत गेली. सामाजिक जाणीवांची कविता समज मनाला जीवनाला गती देत जाते. सामाजिक जाणीवांच्या विविध प्रश्नाला हात घालते. फुले आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन साठोत्तरी काळात साहित्य, समाज, संस्कृती, नकार, विद्रोह, आत्मभान, बांधिलकी या घटकांना घेऊन कवेत घेऊन जागृत संवेदनशील मनोवृत्तीतून ग्रामीण आणि दलित कविता पुढे आली. ग्रामीण दलित कविता साहित्य प्रवाहामध्ये सामील झालेले मराठी साहित्याचं दालन खऱ्या अर्थाने समृद्ध होत गेलं. ग्रामीण माणसाचं दुःख असेल, ग्रामीण माणसाचं जगणं असेल, मग दलित आणि ग्रामीण एकाच भागात राहतात, एकाच भूप्रदेशामध्ये. त्या सगळ्यांचं साहित्य जेव्हा आलं, साहित्यामध्ये जेव्हा आलं, मला वाटतं तेव्हा मराठी भाषा, मराठी साहित्य हे अधिकाधिक समृद्ध होत गेलं. हे सगळं बोलताना, तुमच्याशी मांडताना मी आता माझ्याकडे वळतो, म्हणजे माझ्या कवितेकडे वळतो. मित्रांनो, मी का कविता लिहिली असेल, मी का कवी झालो असेल, माझी पार्श्वभूमी असेल, मी अशा खेड्यातला मुलगा आहे की मी माझ्या गावाचा पहिला पदवीधर आहे. माझ्यानंतर 15-20 वर्षानंतर कुठे पदवीधर झाले. माझ्या आधी गावची वाट सोडून कुणी शहराच्या महाविद्यालयाच्या दिशेने गेलेला एकही विद्यार्थी माझ्या आधी नव्हता. पण माझा बाप वारकरी होता. वारकरी असल्यामुळे पैठण, पंढरपूर, आळंदी, त्र्यंबक दिंडींमध्ये जात होता. बापाच्या डोक्यात एक होतं की कार्ट शिकलं पाहिजे, शेती जगणं मुश्किल आहे, आणि म्हणून बापाने मला तुला काय लागेल ते मी देतो, तू शिक. आणि म्हणून मी माझी ओळखच करून देतो आणि असं म्हणतो की नांगरून काढावं सेत तसं उभं आयुष्य नांगरलं. नांगरून काढावं सेत तसं उभं आयुष्य नांगरलं. ऊन सावलीचं आभाळ मात्र आलटून पाटून पांघरलं. मास्तर सांगत शिक पोरा शिक, गुरुजी सांगत शिक पोरा शिक, तरी मन मात्र धजत नव्हतं. आणि उपटून फेकलं तरी तण काही मरत नव्हतं. उपटून फेकलं तरी तण काही मरत नव्हतं. म्हणून कितीदा नांगरलं, वखरलं, उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, तरी माती खालच्या मुळ्या मात्र पामरीला म्हणजे टिपणाला कवटाळीत आल्या. टिपणाचं वसन काढून पुढे पामर चालवत गेलो आणि खापर पाठीची जमून घेताना बापाचा वसा कुशीत आलो. आता एक पाटी घेताना आणि दुसरी सोडताना, एक पाटी घेऊन चालताना आणि दुसरी सोडताना कितीदा गांगरलो, हंबरलो. आणि आज बांधावरनं रस्त्यावर कारमध्ये, आणि आता बांधावरनं रस्त्यावर फिरताना कित्येक बैल अंतरलो, कित्येक मैल अंतरलो. मित्रांनो, देहाने शरीराने मी अंतरलो, मनाने मात्र ते अंतर अजूनही तोडलं नाही. अजूनही बांधावरच्या तिथल्या ग्रामीण माणसाच्या, तिथल्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा वेदना मी वाचतो, त्या मी माझ्या साहित्यातून मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. जेव्हा कवितेचा विषय येतो तेव्हा मला वाटतं कवितेच्या किती सुंदर व्याख्या वेगवेगळ्या कलावंतांनी कवीने काय केलंय. बहिणाबाई आमची लिहिते, अरे घरोटा घरोटा तयार न पडे पेटी, असं माझं गाणं पोटातून येतो. किती सुंदर रीतीने बहिणाबाई सहजपणे आपल्या ग्रामीण बोलीमधून सांगत होते. किंवा आमचे विठ्ठलराव विदर्भातले कवी लिहितात, रवी ताकात फिरावी यावे काठावर लोणी, पुरी घुसळतो असा येते पोटावर गाणी, पुरी घुसळतो असा. ह्याच्या आतलं घुसमटण आहे ना, ते साहित्याने आणलं पाहिजे, ते कवितेने आणलं पाहिजे. किंवा संत तुकाराम म्हणतात, एक बीजा ते भंगले त्याने कणीस भोगे. एक गव्हाचा दाणा, ग्रेस म्हणतो गव्हाचा दाणा नागवा मातीत पेरला तरी तो वस्त्र घेऊन उगवतो. मला इथं तुकाराम दिसतो. तो तुकाराम आणि ग्रेस किती सांग आहे. एक बीज मातीत टाका, त्याला गारवा पाणी लागू द्या, ते भंगत, तेव्हा एक मोठं कणीस त्याच्या वाट्याला येतं. मला वाटतं कलावंताने सुद्धा स्वतः विस्कटलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो, कवी एका कवितेसाठी जन्म घेतो नाही, फक्त एकदा. तुम्ही नशीबवान आम्हाला आई होता येतं, फक्त एकदाच होता येतं. एका कवितेसाठी एक कविता झाली, प्रसवली, शब्दांचं रूप घेतलं, कागदाच्या स्वाधीन झाली की कवी मरतो. तो सामान्य कॉमन मॅन असतो, तुमच्या माझ्यासारखा माणूस असतो.
आणि म्हणून कवी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा मरत असतो. किंवा आमचे मंगेश पाडगावकर म्हणतात, गाय जवळ येते, गाय जवळ घेते आणि वासरू तिला लुचू लुचू लागतं. आपण गावं लागलो की गाणं सुचू लागतं. हे जे लुचणं आहे वासराचं लुचणं, तसंच शब्दांची जेव्हा कवी लुचायला लागतो ना, तेव्हा गाणं कसं होतं. किंवा गदिमा म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. किंवा आमचे जळगावचे दिवंगत कवी, आमचे कवी मित्र निलकंठ महाजन म्हणतात, परवा एका कवीच्या काळजावर रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त फारच गेले. परवा एका कवीच्या हृदयावर रफू करताना म्हणजे ऑपरेशन करताना डॉक्टर म्हणाले रक्त फारच गेलंय. कवी म्हणाला, डॉक्टर रक्ताचं राहू द्यावं, पण रक्तातून माझी एखादी कविता तर वाहून गेली नाही ना, माझी एखादी कविता तर वाहून गेली नाही ना. प्लीज डॉक्टर, तेवढी निष्ठून गेलेली कविता त्या एखाद्या कॅप्सूल मधून शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल, मी नॉर्मल. अटॅचमेंट असते काळजाची, काळजातून जे येतं ना ते आपलं होऊन जातं. आणि मला नेहमी वाटतं की माझी कविता माझी कधीच नसते. इथं बसलेली प्रत्येक आई तिला सांगा, ही माझी मुलगी आहे, जन्म देतात तेवढ्या पुरतीच मुलगी आहे, नंतर ती कुणाची होऊन जाईल सांगता येत नाही. आईचा हक्क सुद्धा राहत नाही. तीच कलावंताची गोष्ट आहे, तीच कवीची गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं अनंत खेळकर आमचे अकोल्याचे कवी म्हणतात, व्यवसाय वकील आहे पण कवितेमध्ये हा रोलेला माणूस लिहून जातो की अंधारलेल्या वाटेवरती तारा असते कविता, कोंडलेल्या श्वासासाठी वारा असते कविता, किरविणाऱ्या पक्ष्यांचा थवा असते कविता, आपल्याला आयुष्याचा ठेवा, आपल्या आयुष्याचा ठेवा असते कविता, आपापल्या आयुष्याचा ठेवा असते कविता. कधी फूल कधी अंगार, कधी फूल कधी अंगार असते कविता, बहरणाऱ्या प्रतिभेचा शृंगार असते कविता, हंबरणाऱ्या वासनासाठी गाय असते कविता, जन्मदाती सोडून जाते तेव्हा माय होते कविता. म्हणून म्हणतो मित्रांनो, मी माझ्या अशा ग्रामीण खेड्यातून आल्यामुळे माझी कविता, मी सरांनी माझे सर होते प्राध्यापक कासरे नावाचे, जे आता पुण्यात वास्तव्यात आहे, त्यांना कविता घेऊन गेलो. महाविद्यालयात 11वी 12वीचा विद्यार्थी होतो. त्यांनी कविता फक्त बघितल्या, वाचल्या नाही सर, माझ्या समोर फाडल्या. ते कविता फाडत होते तर मी फाटत होतो, घुसमटत होतो, राग आला होता. त्यांनी एकच संदेश दिला, रे काय लिहितो, तुझं जगणं लिही, तू जे जगतो भोगतोय ते लिही. आणि काही दिवसांनी माझी कविता ते ज्या मासिकामध्ये कार्यकारी मंडळाला होत्या, अनुष्णू साहित्याला वाहिलेलं आपले होते मोसर पाटील वगैरे, त्याच्यामध्ये माझी कविता आली. ती कविता अशी होती की असा कोणत्या जन्माचा भुईचा शाप आणि दिवसही कसे पितूर झाले, शेणा मातीत आयुष्य घालवताना मातीत जन्माचे सार्थक झाले. चोहो बाजूनी अंगावर येणारी सनातनी वादळ, चोहो बाजूनी अंगावर येणारी सनातनी वादळ आणि हडामासी खेळलेल्या दारिद्र्याच्या झळा, यातून आयुष्य पिळवटून निघताना धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा, धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा. कित्येक कोरडो हंगामात मातीचे आसू पिताना, कित्येक कोरडो हंगामात मातीचे आसू पिताना, कधी हिरव्या पातीचा रांगडा पोळ तर कधी उन्हाळा कांदा झालो. आणि शेवटी मी लिहितो, पुढे पुढे तर कुडव्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दात चालव. पुढे पुढे तर पुढे पुढे तर माती बरोबर, पुढे पुढे तर कुडव्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दात झालो. आणि तळ हातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो. मी कविता लिहिली नाही, मी काळजातल्या माणसांच्या कष्ट करायच्या काळजाच्या ज्या जखमा होत्या त्या शब्दातून मी कागदावर पुसल्या आणि त्याची कविता होत गेली. म्हणून मी सरांसाठी जी कविता सांगणार होती ती मला इथं सांगा, त्या बोलण्याच्या ओघात मी विसरून जाईल. सर, वडील वारल्यानंतर मला तुमच्या दारी खूप हिरपटे घालायला लागले. तराड्यापासून तर बहिणींचे भावांची नावं लावण्यापासून करण्यापासून सगळं बळगणं म्हणजे ते तुमचं आहे, माझं नाहीये. मी आधीच सांगितलं, मी मुलीचा मामा आहे, कवितेचा मामा आहे. ती कविता सरांसाठी देतो. आपले जे पुढे यंत्रामध्ये आल्यानंतर सरकार आयुक्त म्हणून गायकवाड साहेब, शेखर गायकवाड, ते नाशिकला कलेक्टर असताना ती कविता सर त्यांनी मोठ्या ह्याच्यामध्ये लावली होती.
आणि जिथं जिथं तलाठी नायक तहसीलदार यांच्या मिटिंग असायचे आणि सांगायचे ही कविता वाचा आणि आपण काहीतरी बोध घ्या, कारण आपण सुद्धा आता साहित्याचे विषय झालो आहे. कविता अशी लिहिली होती, क्षमा मागतो मी, पण जे सत्य आहे ते तुमचं आहे, तुमचं म्हणणं आहे, इथल्या मेहगावच्या लोकांचं आहे. बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना तलाट्याला द्यावी लागते दक्षिणा आणि घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना. बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना तलाट्याला द्यावी लागते दक्षिणा आणि घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना. कदाचित असं केलंही नाही तर बाप मुरुडे जिवंत राहील कायमचा सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर. मग आपण मोठ्या श्रद्धेने घातलेल्या श्राद्धाला मुळीचा अर्थ उरत नाही आणि बापाला असं ताटकळत ठेवणं तलाट्याला परवडत नाही. खरं तर आपण सारे तलाट्याच्या सौजन्याने बापाचं बोट सोडून उतरत जातो 7-12च्या अज्ञात बेटावर. खरं तर आपण सारे तलाट्याच्या सौजन्याने बापाचा बोट सोडून उतरत जातो 7-12च्या अज्ञात बेटावर आणि पाहू लागतो तेथे आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा 6च्या क्षितिजावर क्रमाक्रमाने थडग्यांप्रमाणे तेव्हा काहीच आपल्या मनात येऊन जातं की पुढे आपले असंच बांधलं जाईल थडग 6 वरती, मारलं जाईल आळ त्याच्या भोवती आणि खुलं करून दिलं जाईल 7-12 आभाळ आपल्या पिलांना उडण्यासाठी, आपल्या चिमण्यांना उडण्यासाठी, आपल्या पिलांना उडण्यासाठी. आणि म्हणून होतो मित्रांनो, हे जे जगाचं जीवन आहे त्या भरभरत्या जखमाय कष्टकऱ्यांच्या कास्तकऱ्यांच्या तो तुमच्या साहित्याचा आपल्या कवितेचा विषय झाला पाहिजे याचाही विचार मला वाटतं या कविता महोत्सवाच्या रूपाने आपण केला पाहिजे. आणि म्हणून काय असते कविता? कविता असते अर्थगर्भ विचारांचा आशय संपन्न रूप. कविता असते संवेदनशील मनाचा हुंकार, भरभरत्या वेदनेचा ओंकार असते कविता, अस्वस्थ मनाचा उद्गार असते कविता, वेदनेची जखम असते कविता, काळजाच्या शब्दांनी घर बांधत असते कविता, मनाच्या तळाशी चालणाऱ्या कोलाहलाची अभिव्यक्ती असते कविता, काळजातून बाहेर पडणारा श्वास असते कविता, जीवनाच्या विचारधारेचा ध्यास असते कविता, कवीच्या मनाचा प्रतिध्वनी करते कविता आणि मनातल्या विचारांनी बांधलेला घाट असते कविता आणि मनातल्या भावना व्यक्त करणारी वाट असते कविता. मला वाटतं हे आउटलेट ही असते कविता, ही वाट असते कविता. आणि म्हणून मनाच्या तळाशी असलेल्या चिंतनावरची भक्ती, कविता असते कवीच्या हृदयाची वादळ झेलणारी शक्ती, कविता असते कवीच्या अनुभवाचं कलात्मक रूप, कविता असते मंदिराच्या गाभाऱ्यात जाणारा दूध. म्हणून मित्रांनो हे विसरू नका, रेषेला विकृती झाल्याशिवाय कोणती कलाकृती निर्माण होत नाही. रेषेला विकृती, सरळ रेष मांडली तर कोणी कलाकृती म्हणणार नाही. ती फक्त एसीची सारखी वाकडी तिकडे जरी गेली ना, तिच्यामध्ये काहीतरी चित्रकाराला लिहायचं आहे, काहीतरी मांडायचं असं वाटतं. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं होतं की संस्कारातून सारायचं, गरिबीनं शिक्षणाचं मला भान दिलं. माता पित्यांनी, आजी आजोबांनी ज्या काही लहानपणी गोष्टी सांगितल्या असतील ते जेव्हा मी व्यक्त करताना, माझ्या मुलाचा संवाद करताना, जेव्हा मी बाप झालो, बाप झाल्याला आपल्याला आपलं लहानपण करतो तोपर्यंत आपल्याला कळत नाही बाप नावाचा हा माणूस बाप असतो, काहीतरी सतत सांगत असतो, काहीतरी टॉर्चर करत असतो. जेव्हा आपण बाप होतो ना, जेव्हा मी बाप ठरवलं तेव्हा मी लिहून गेलो, मुलांसाठी लिहून गेलो की अगं पहिला पाऊस झेलशील तेव्हा चिंब पावसात भिजून घे, पहिला पाऊस झेलशील तेव्हा चिंब पावसात भिजून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. रुजण्याचं वय असतं आणि सजनाचं असतं बेटा, तू ध्यानात ठेव. रुजण्याचं असतं वय आणि सजनाचं असतं वय, अर्ध रिकाम्या हंड्याला जगमान्याचं असतं भय, तोल जाऊ नयेत म्हणून गच्च अशी भरून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली. आभाळ भरात आला म्हणजे मोड होऊन जाऊ नकोस. 12व्या बोर्डात पहिल्याने म्हणजे खूप आले नाही, एका बोर्डात आले, असे 10 बोर्ड आहे, तिथं कुठे असेल. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस, मृगजळाच्या पाठीमाग हरणासारखी धावू नकोस. आणि झाड मनात भरलं तरी त्या झाडाखाली तू त्याची पांढरं झाली पण समोरचे हिरवगार दिसतंय, ह्या झाडापासून तिथं जाशील ना तेव्हा त्याची पांढरं सुरू झालेली असेल आणि हे बहरायला सुरुवात होईल.
म्हणून झाड मनात भरलं तरी ऊन थोडं सोसून घे. ऋतू सतत बदलत राहतात, माती मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके. स्वप्न वेळ बनण्यापेक्षा वास्तव थोडं जगून घे. ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली रुजून घे. किती काही होऊ दे, काही संघर्ष ठिकाण नॉट टू बी, जगावं की मला हा जरी प्रश्न आला तरी थांब. ऋतू सतत बदलत राहतात. अंधेरा हमेशा रहने वाला नहीं है, बारिश जाने वाली है, सूरज आने वाला है, जरा रुको. मला वाटतं सिग्नल्स ती कविता देते. शेवटी मी लिहिलं, सगळ्या ढगात नसतं पाणी आणि सगळीच खुली नसतात पाणी. एखादा फाटका माणूस आहे, तो आशीर्वाद देतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. एखादा मोठा माणूस आहे, संत महंत आहे किंवा एखादा मोठा आहे, तो आशीर्वाद देतो, आपल्याला फार बरं वाटतं. असं काही नाहीये. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात पाणी, पण पीक बहरात आलं म्हणजे सारे पक्षी गातात गाणी. तर टिपचं हे 7वं वर्ष तुमचं पीक येते, 7वा हा हंगाम पाऊल. हे लोक आता तुमचं कौतुक करतील, पण हे कौतुक होतं की हुरळता कामा नये. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात गाणी, पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. गाणं मनात भरलं तरी आशय थोडा समजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली रुजून घे. शेवटच्या वेळी असं लिहून गेलो तुम्ही, पावला गडी जपत राहा सदैव माती खालची नाती. पावला गडी जपत राहा सदैव माती खालची नाती, आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्यामधल्या माती. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अंधाराच्या वाटा असतात. म्हणजे माझ्या पिढीच्या ज्या मुलींचे लग्न झाले ना, ती मामाने, आजोबाने, काकाने अशी पत्त्याची पानं पिसावी, एखादी जोकर माझ्यासारखी सापडावी, लग्नात उभी करावी. अंतरपाठ दूर झाल्यावरती जोकर आणि तो पत्ता यांचा संसार सुरू होतो. बरोबर बघा. आणि म्हणून तुम्ही आर नॉट तुम्हीचा प्रश्न आला, पावला गडी जबरदस्त सदैव माती खालची नाती, अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्यामधल्या वाती. वादळ वाऱ्यात हेलकावताना मनाची अवस्था दोलायमान होईल, माइंड सेटिंग करावं लागेल, स्ट्रेस मॅनेजमेंट येणार, तणाव येणार. वादळ वाऱ्यात हेलकावताना पदरात दिवा सावरून घे. हा दिवा आहे अंतर्मनाचा, हा विवेकाचा दिवा आहे, हा आत्मभानाचा दिवा आहे, हा आत्मविश्वासाचा दिवा आहे. पदरात दिवा सावरून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, त्याला माणसाचं कविता देणं लागतं, त्याला सामाजिक भान असावं, दायित्व असावं. मी काहीतरी माझी कविता लोकांना काहीतरी देऊन गेली पाहिजे. मी कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथं तो याचा राज कपूरचा चित्रपट चालू होता. त्या चित्रपटामध्ये एक रसिक होता. राज कपूर गेल्यानंतर कपूर घराण्याने खानदानी त्यांचे वर्षश्राद्ध घातलं नसेल, पण हा माणूस कोल्हापूरचा सातत्याने वर्षश्राद्ध घालतो. योगाकडे त्याच्या भेटीचा हे आला, त्याने जी कहाणी सांगितली, 9 ते 12चा चित्रपट बघून मी मरणार होतो, आत्महत्या करणार होतो. पण त्या चित्रपटातलं जे गाणं होतं, एक दिन बिक जाए माती के मोल, ते गाणं मला जगायला प्रेरित दिलं. आणि राज कपूर गेला, माझा बाप गेला, इतका रडलो नाही मी त्या दिवशी रडलो. आणि आता सगळी कपूर खानदान तिथे येते. दरवर्षी मी कपूरचं काय करतो, तिथं वर्षश्राद्ध करतो. एक गाणं, एक शब्द काय असतो, एक काय असतो, पाठीवरती फाप म्हणून फक्त लढ म्हणा. तात्यासाहेबांची कविता काय ताकद देऊन जाते. मला वाटतं साहित्यिकांची सुद्धा ही बांधिलकी आहे की आपल्या कवितेने, आपल्या साहित्याने समाज मनाला आत्मबल प्राप्त झालं पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, मी खूप बोलणार आहे सर, 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो, कारण तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय. तुम्ही वळवळ चळवळ केली, टाळ्या वाजवून मला टाळायला लागली की मी आपोआप थांबणार आहे, तर तुम्ही टाळ्या सुद्धा वाजायला बंद केलं आहे. मी 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो, कारण तुमचं सत्र सुरू होत आहे, आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून मला मी मगाशी म्हटलं होतं की कवितेला, कलावंताने जसं आमच्या शेतकऱ्याला चांगलं बी लागतं कसदार, तसं चांगला आशय घेऊन तुम्ही जेव्हा लिहितात, मला वाटतं त्या कवितेचे फार मोठे होतं. आणि म्हणून कविता, माझी कविता माझ्या जगण्याचे मुद्रवे घेऊन येताना दिसते. आणि म्हणून मी एकदा
गुंतून विचार आपण जगणं जे आहे, ज्या माझ्या अवतीभोवतीचं वास्तव घेऊन माझी कविता येते. माझी कविता माझ्या समांतर जगण्या, माझ्या सोबत चालते, माझं तिचं समांतर वागणं जगणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, पांडुरंगाच्या दरबारात आहे. बाप वारकरी कसा झाला, तुकारामाचे अभंग कुठल्या तरी कीर्तन म्हणतात, संतांच्या कानं बापाच्या पडले. बाप अडाणे अशिक्षित होता, पण त्याच्या अनेक अभंगांनी गाथा पाठ होती. पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, लागीर म्हणजे झपाटणं, होतारकी वगैरे आपल्याकडे शब्द होता. पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, पांडुरंगाच्या नावानं लावी कपाळा अबीर. मागे एकाला विठ्ठल त्याच्या सपनात आला, बाभळीच्या झाडाखाली बांधावर प्रगटला. तेव्हापासून लागलं असं कसं त्याला वेळ, रोज मिठी मध्ये घेई काळ बाभळीचं. हे काळा बाभळीचं झाड, काळा पंढरीचा विठेवरचा विठ्ठल वाटतो. मिठी मध्ये घेई काळा बाभळीचं झाड, काळा बाभळीचं झाड विठू होऊन डोलत, गर्द पिवळ्या फुलांचे कानी कुंडल झुलत. कधी गाथा पारायण कधी भागवत वाचे, बाप कधी गाथा पारायण कधी भागवत वाचे, विठ सोडून विठ्ठल त्याच्या बांधावर नाचे. बांधावर त्याने पेरावे अभंग. पांबर, आम्ही पांबर म्हणतो, तुम्ही टिफन म्हणतात. पांबरीच्या साड्यातून पुढे पाखरांच्या दिंड्या याव्या थव्या थव्यातून, पाखरांच्या स्वागताला बाप उभा बांधावरी, मळ्यामध्ये अवतरे पांडुरंगाची पंढरी. शेवटी मी लिहितो, सदा भजनी कीर्तनी बाबा असायचा दंग. पिकाकडे पाण्याकडे लक्ष नसायचं, कीर्तन दिसलं का चाललं, सप्ताह असला का बाप निघाला. सदा भजनी कीर्तनी बाप असायचा दंग, त्याच्या पिकामध्ये फिरे शेतातून पांडुरंग, त्याच्या शेतामध्ये फिरे शेतातून. आता हा सगळा जो भाग आहे कवितेचा आयुष्याचा, मला वाटतं लेखाजोखा कळत नकळत मी माझ्या अवतीभोवतीचं भोवताल माझी कविता लिहून देते. म्हणून मला नेहमी कविता वाटते की कविता ही फ्लिस पावडर सारखी किंवा लिपस्टिक सारखी वरून माखायची गोष्ट नाहीये, तर ती आईसारखी 9 महिने उदरामध्ये गर्भ सावरायची, सांभाळायची, जपायची आणि जोपासायची गोष्ट आहे. इतकं कवितेकडे इतक्याच आत्मीयतेने बघा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कविता ही स्वतःचा चेहरा, स्वतःची लय, रंग, रूप घेऊन येते. कविता ही कधी छंदासाठी आणून बसत नाही, ती तिचं बरोबर घेऊन येते. मी ज्या कारखान्यावर नोकरीला होतो, ती मळी वास नाकात जायचा, त्या वासाने एक दिवस सुंदरशी लावणी येऊन गेली. म्हणजे लावणी छंदामध्ये ती येऊन गेली. मला सांगायचा उद्देश आहे, जेव्हा मी वेगळ्या अंगाने जेव्हा लिहितो, विद्रोह लिहितो, वास्तव लिहितो, जे सत्य मला भेडसावतं ते मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याचा छंद घेऊन ती कविता येते. आणि म्हणून मला वाटतं कविता जगण्याला उर्मी देते, प्रेरणा देते, धीर देते, आधार देते, नवफळ देते, आत्मभान देते. आणि म्हणूनच मी शेतकऱ्यांचं जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की आमचा शेतकरी कधी सुलतानी कधी आसमानी संकटामध्ये सापडतो, मला माझा देश आणि माझा शेतकरी दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. 80% शेतकरी असलेला भारत देश आहे आणि भारताची अवस्था या देशाच्या या शेतकऱ्यांच्या पलीकडे नाहीये. तिथे इकडे याला उंदीर घुशी त्या पिकामध्ये बिळं पाडतायत. आम्ही कुत्रे वगैरे ठेवतो सांभाळायला, ते कुत्रे त्या डुकरांना पितून होतात. तिकडे आमचा देश आहे, तिथे आम्ही आर्मी मिलिटरी गृह खातं ठेवलेलं आहे, तरी मुंबई ब्लास्टिंग होती, अक्षरधामावर गोळीबार होतो, नव्हे दिल्लीच्या संसदेवर गोळीबार होतो. म्हणजे तोही देश असाच आहे, माझा शेतकरी असेल अशी सांगण्याची कविता आहे. प्रतिभासकडे शेतकऱ्याचे सांगतो आणि मी समोर करून टाकतो. किती लिंबाव्यात कुपाट्या खड्यांचे आणि कसे बुजवाव्यात गोड वाडग्यांचे, डुकरांनी तर जंगल बांधलाय सुड्यावर हल्ले करून सूड गवण्याचा, आणि कुत्री तर केव्हा पितू झाली डुकरांना. मग मी म्हणतो पुडव्याला जपावं तरी किती पिका. मग मी फ्लॅशबॅकने मागत होतो, अरे पिकाचंच खत पाणी खाऊन पिऊन मस्तवलेलं तण माझ्यासह तुम्ही सुद्धा सगळीच लोक शेतीच्या उत्पन्नाच्या करावर सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आहे. मी मास्तर असलो, दाखला घ्यायला पुढे येतात, आज नका उद्या या. आज आले ना, आज दाखला बिघडणार काय तुझं? आज ते 10 महिला लावून आले असतील, आऊत सोडून आले असतील, पांबर सोडून आले असतील, देऊन टाक ना तू. आज काही फरक आहे, उद्या काही फरक आहे का? पण हे हेलपाटे मारायला लावणारी ही सगळी नोकरशाही आहे. तर तुम्ही अपवाद असाल. उद्या
सांगून गेले ना, म्हणून ते तुम्हाला पटकन द्यावं लागणार आहे. तर काय घडतं, पिकाचंच खत पाणी खाऊन पिऊन मस्तावलेला तण पिकातून डोकं वर काढून हिनवत असतं पिकाला आणि कुणव्याला, तरी तो राबत असतो उपाशी पोटी कित्येक दिवस आणि कित्येक रात्री. पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून सगळे व्यापारी येतात, पक्ष्यांसारखे थवे येतात. पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून पीक वाचवताना कुंड्याच्या नाकीनाव येतं आणि काठावेराचं दहापात पाचून द्यायचं. येता जाता गुरं ढोरे टाकून जातात, येता जाता गुरं. मी शेवटी लिहितो, हा प्रश्न आहे माझा. अरे सगळेच कसे बसले टपून कुंड्याच्या मरणावर, म्हणजे पाखरांपासून तर डुकरांपर्यंत, आसमानी सुलतानी, निसर्ग निर्मित, मानव निर्मित. शेवटचा प्रश्न आहे माझा, विचार म्हणता व्यासपीठाला आहे, हे सगळेच कसे बसलेत टपून कुणब्याच्या मरणावर. अरे अस्ति पुता तरी उरेल का तो झडण्यासाठी सरणावर. अस्ति पुता इतका नागावला जातो, इतका तोडावला जातो, त्याची हाडं सुद्धा आम्हाला अस्ति म्हणून सापडतील की नाही हा प्रश्न येतो. मला वाटतं इथल्या तमाम कास्तकारांची, कष्टकऱ्यांची ही अवस्था आहे. आणि म्हणून मी पुढे जातो आणि माझ्या भाषणाला विराम देताना एकच गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायाचा आहे. मी पंढरपूर पाहिलं, विठ्ठल पाहिला आणि विठ्ठल माझ्याशी बोलायला लागला. तो एक संवाद करतो, मी थांबतो, कारण फार महत्वाची गोष्ट आहे. कारण समाजामध्ये जे काही अवडंबर चाललेलं आहे, समाजामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे धारण लोक करून कसे जगतात आणि कसे तुम्हाला आम्हाला भावनिक कशा पद्धतीने आपण त्या भरडल्या जातोय, असे विठ्ठल संवाद आहे. दोन भागातली कविता आहे. पहिल्या भागात विठ्ठल माझ्याशी बोलतो, मी विठ्ठलाच्या पाया डोकं ठेवतो, विठ्ठल मला उठून घेतो, अरे कुठ तू कवी दिसतोस, माझं कुणीच ऐकत नाही, तुझ्या आधी खूप येऊन गेले, फक्त माझ्या आशीर्वाद घेतात निघून जातात, तू कवी दिसतोस, हे माझं दुःख जगाला सांग. अशा आशयाची कविता आहे. चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला, काल पंढरपुरात मत विठ्ठल भेटला. माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगत विठूला, हात कटीचे काढून मत धरले छातीला. अरे काय सांगू कसे सांगू, मीच माझे तुला हाल. विठ्ठल बोलतोय, तू कवी दिसतोस, माझे हाल. गेला गावाला कन्नडला तर तिथं लोकांना सांग. अरे काय सांगू कसे सांगू, मीच माझे तुला हाल. पुन्हा पुन्हा कानामध्ये घुमे विठ्ठलाचे बोल. विठ्ठल बोलतोय, मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी, असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दाराशी. मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी, असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दाराशी. पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला, युगे 28 मध्ये बडव्यांनी बंदी केला. युगे 28 मध्ये कोणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला. विमान प्रकरण कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला. अरे वैकुंठाचा धरी इथं बंदीवान झाला. काल आनंदित केलं त्यांनी ज्ञानाला बंदिस्त, आणि ज्ञाना झाला म्हणे संजीवन समाधिस्त. त्यावेळी सोडून पंढरी जावे एकांतात दूर, हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर. माझ्या नावाने काही जागोजागी मठ केले, आणि नादानांच्या दाणातून छान हिमले बांधले. नादानांच्या दाणातून छान हिमले बांधले. खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर, दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर. दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर. तुम्ही देवाला म्हणतो तेव्हा 28 युगांपासून बंदिस्त आहात. 28 युगात काय बदल झाले, किती बदल झाले, काय बदल झाले तुम्हाला ऐकवतो. म्हणून देवाची कानगोष्टी करतो. रात्रीची वेळ आहे, संध्याकाळची, चंद्रभागेच्या काठावर मी आणि देव दोघं गपचूप निघतो फिरत फिरत. मग मी देवाची कानगोष्टी करतो. दिवे 28 देवा नाही सोडली पंढरी, किती झाले व बदल चला राहुळा बाहेरी. खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे आले. मला वाटतं एकमेव दैवत आहे. मी वणीच्या देवीच्या गडावर गेलो की मी पाय ठेवायचं, डोक्यावर पाय, आपलं पायावर डोकं ठेवायचं नाही. वडील माझी मान धरायची, ठेव डोकं. मी म्हणायचो नाही, मी असं दर्शन देतो. ते मला खाजगी विचार, तू डोकं का ठेवत नाही. मी म्हणतो आठवण हातात एवढी शस्त्र नाही, कळ लागलं हात फुटला आणि माझ्या डोक्यात पडलं तर. मी लहान होतो, बालगत होतो, म्हणून मला भीती वाटायची. पण विठ्ठलाने मला घेऊन गेलं तेव्हा त्याच्या हातात काय केले, त्याने दोन्ही हात इथं ठेवलेले, डिक्लेअर केलं की मी निशस्त्र आहे, ये. मी जाऊन डोकं बघा कल्पना काय आहे. देवा नाही सोडले पंढरी, किती झाले रे बदल जर राहुराव आहे. खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे दिले. एकमेव दैवत आहे.